शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा हा केळीचं घड हे शेतकरी जे आहेत ते आहेत खानदेश मधले. खानदेश म्हणजे केळी उत्पादनातला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात टॉपचं नाव, ज्याला खूप वर्षांचा इतिहास आहे आणि भूगोलाच्या पुस्तकापासून ते कुठल्याही ठिकाणी जरी समजा जळगाव किंवा खानदेश नाव आलं तर समानार्थी शब्द येतो केळी. आणि त्या केळीच्या आगारातलं किंवा केळीच्या एवढ्या मोठ्या खानदेशमधलं एकदम चांगली सुंदर बाग मी तुमच्यापर्यंत आज दाखवतोय. आणि हे जे शेतकरी आहेत ते प्रशांत सीताराम चौधरी, गाव आहे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव. खानदेश प्रदेशातली ही बाग आहे. ह्या बागेला साधारणतः आज 10 महिने पूर्ण होतात. 10 महिने पूर्ण होतात आहे. आतापर्यंत 18 टन माल गेलेला आहे. 21 रुपयापर्यंत रेट मिळाला. तर एक्सपोर्ट केलेली बाग आहे. बाग जर बघितली तर नावं ठेवायला आणि बोर्ड दाखवायला जागा नाही अशा पद्धतीची बाग या शेतकऱ्यांच्या कष्टामुळे उभी आहे. आज यांनी जे काय प्रयत्न घेतलेले आहेत, कष्ट घेतलेले आहेत, त्याच्या जोरावरती आज ही बाग उभी आहे, ना की फक्त निव्वळ आमच्या रोपांमुळे हे साध्य झालेलं आहे. तर ह्या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी करणार आहे. तुमचं इथलं पूर्ण नाव आणि एकूण क्षेत्र किती तेवढं सांगा. माझं नाव आशिष प्रशांत चौधरी. मोठ्याने बोला थोडं. आशिष प्रशांत चौधरी. आमचं इथं पूर्ण क्षेत्र 4 एकर लागवड केलेली आहे केळीची. हा, हे नाही, एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे एकूण सगळं क्षेत्र 25 एकर जमीन आहे. 25 एकर जमीन आहे. हो. त्यामध्ये आजच्या दिवशी उभी कुठली कुठली पिकं आहेत तुमच्याकडे? आजच्या दिवशी कापूस आहे, केळी, कापूस, केळी, तूर. तूर, बस एवढंच आहे. हो. आणि हेच पिकं तुम्ही पारंपरिक हा, पद्धतीने पारंपरिक काही वर्षापासून घेताय. हो. आता तुम्ही पण ज्यावेळेस शेती करत होता तुम्ही शेतकरीच आहे का काय व्यवसाय करता? शेतकरीच आहे. पूर्ण शेतकरी. तर हे सगळं व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस ह्या क्षेत्रावरती केळी लागवड करायचा विचार आला तुमच्या डोक्यात, त्यावेळेस कुठलं पीक होतं पहिलं? आम्ही अगोदर तूर घेतली होती. ह्यात तूर हा, मग ते कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. तूर घेतल्यानंतर समजा त्याच्यानंतर शेत 5-6 महिने तसंच पडलं तूर काढणीनंतर. पण त्याच्यावर सप्टेंबर मध्ये केळी लागवड केली. सप्टेंबर मध्ये. नाही नाही नाही, क्षेत्र तयार करताना नांगरणी वखरणी काय 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 कसं कसं केलं? क्षेत्र तयार करताना समजा अगोदर तूर निघल्यानंतर शेतामध्ये शेणखत टाकलं आम्ही. शेणखत टाकल्यानंतर त्याची नांगरटी केली. शेणखत किती टाकलं आपण? शेणखत आम्ही 25 ट्रॉल्या टाकलेलं होतं 4 एकर. नोट 25 ट्रॉयला 4 एकरात शेणखत टाकलेलं आहे. पुढं त्याच्यानंतर त्याची नांगरटी केली आणि शेत तसंच पडलं समजा. मग किती दिवस तरी 5 ते 6 महिने तसंच पडलं. फेब्रुवारी सप्टेंबर पर्यंत विश्रांती दिली चांगली. हो. आणि मग त्यानंतर लागवड रोपांची करताना त्यावर बेडवर केली का सपाट नाही. का सरी मार? आम्ही रोपांची लागवड सपाट केली होती. सपाट. हा. त्यात आणि काय त्याच्या आंतरपीक आंतरपीक काहीच नाही घेतलं. आणि मल्चिंग मल्चिंग, हाफ मल्चिंग टाकली होती. म्हणजे एका बाजूला नळी, त्याच्यावरती हाफ मल्चिंग टाकलेली होती. ते किती दिवसांनी? लागवड केल्यानंतर 1 महिना समजा, 1 ते 1.25 महिन्याने. ज्या वेळेस रोपांची लागवड झाली तिथपासून किती महिन्यामध्ये पहिला घड बाहेर बघितला तुम्ही? तरी 6 महिन्याची केळी पूर्ण झाल्यानंतर समजा पहिला घड बाहेर आला. 6 महिने. हो. आणि किती रोपांची संख्या म्हणजे फण्यांची संख्या किती बघितली? फण्यांची संख्या 13 ते 14 पर्यंत सुरुवात हा. झाली. आणि परत त्याच्यानंतर आम्ही समजा अगोदर 9 फण्या ठेवल्या हा. आणि नंतर 8 फण्या ठेवल्या समजा. म्हणजे आता सध्या 8 फण्यांचा हा, घड तुम्ही 8. ठेवलेला. सांगण्या पाठीमागचा एक उद्देश आहे की एकदम जे चांगलं खताचं पाण्याचं शेतकरी व्यवस्थापन करत होते. आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची शेतकऱ्यांना. ॲक्च्युली हे आशिष चौधरी जे आहेत ते ॲग्रोनॉमिस्ट आहेत. म्हणजे आता हे व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांना असं वाटेल का बाबा हे स्वतः ॲग्रोनॉमिस्ट आहे म्हणूनच ह्यांची बाग अशी आहे, असं काही नाही. ह्यांच्या सोबतचे जे बी काही मार्गदर्शनाखाली आशिष ज्यांना कन्सल्ट करतात त्या शेतकऱ्यांच्या बागा पण अशाच आहेत. म्हणजे अशा असंख्य बागा आत्ता पण आहेत. म्हणजे तुमची एकट्याची चांगली असं नाही. म्हणजे शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे की हे नियोजन ज्यांना सांगतात किंवा फर्टिगेशनचं नियोजन जे देतात आहे, सगळ्या गोष्टी करतात त्या इतर शेतकऱ्यांच्या पण बागा तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीच्या आहेत. ह्यात अशी सर सुरुवातीला ज्यावेळेस आपण यात प्लांटेशन केलं, शेणखत सांगितलं तुम्ही 25 ट्रॉल्या टाकल्या. रासायनिक खताचे किती वेळा आणि किती डोसेस झाले आहेत? म्हणजे किती वेळा? रासायनिक खताचे समजा 3 डोस झालेले. 3 डोस. हो.
आणि ज्याला इकडं एक शब्द आहे तुमच्याकडे सोडसाड शेतकऱ्यांचा fertigation. तर फर्टिगेशन सोडसाडचा जो आहे तो विषय किती दिवसाच्या अंतराने तुम्ही फर्टिगेशन समजा 2 महिन्याचं झाल्यानंतर स्टार्ट केलं होतं आम्ही त्याला 2-2.5 महिन्याचं झाल्यानंतर 2 महिन्याचा हो आणि किती दिवसाच्या म्हणजे आतापर्यंत किती दिवसाला सोडत राहता तुम्ही 8 फर्टिगेशन दिवसाच्या अंतराने फर्टिगेशन करत असतो आणि आतापर्यंत घडावरती किती फवारणी झालेली घडावरती आतापर्यंत 4 फवारण्या झालेल्या आहे. आणि बरोबर आज रोप लावल्यापासून किती महिने पूर्ण झाले आज रोप लावल्यापासून 10 महिने पूर्ण झालेले आहे. 6 महिने हो म्हणजे पहिला तोडा तुमचा 9-9.5 महिन्यातच हा गेला. 9.5 महिन्यात निघून गेला 9.5 महिन्यामध्ये पहिलं हार्वेस्टिंग झालं. आज 10 महिने पूर्ण होत होते. एक्सपोर्टलाच माल दिला 21 रुपयांनी दिला प्लस 18 टन माल इथं हार्वेस्ट झालेला आहे. आणि बघतोय आपण की वादा क्वालिटी कॉस्मेटिक अपीअरन्स शायनिंग ही काय आपल्या व्हरायटीमुळं असं नाही, त्यासोबतचं कन्सल्टेशन आहे, यांचं सांगणं आहे, बाकीचं सल्ला व्यवस्थित फॉलो करतात त्यांचे वडील, या सगळ्या गोष्टी इथं जुळल्यात म्हणून आज एवढं चांगलं उत्पादन किंवा आज एवढी क्वालिटी आणि असा बाग दिसतो एकदम टेबल टॉप ज्याला म्हणू आपण. एक समान सगळीकडे बाग आहे, एक समान आहे आणि बुंदा बिंदा एकदम जोरात झालेला आहे. माझ्या मते तरी पण 32-34च्या आसपास असेल 36 पर्यंत 36 इंचापर्यंतचा बुंदा सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतोय. एवढी खास बाग आहे. डबल लॅटरलचा वापर केलेला आहे, बांधणी केलेली नाही, सपाट आहे. आपण पाठीमागे झूम करून दाखवा प्रशांत. एकदम असं जसं गुहा असते गुहा सिंहाची किंवा ते वाघाची, तसे त्या गुहेसारखं पूर्ण असं दिसतंय. आणि स्वच्छता पण बघा तुम्ही, दिसते तुम्हाला की पूर्ण जवळजवळ मला 1 2 3 लाईन सोडून 4थ्या लाईन मध्ये स्वच्छता ठेवलेली. तर आता येऊ पुढे आपण साधारणपणे ह्या 6,000 रुपयांना 6,200 रोपांना आतापर्यंत रोपाचा खताचा फवारणीचा औषधाचा काय मजूर मल्चिंग सगळं पकडून किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल एकतर झाडावर किंवा एकरी सांगा. समजा एका झाडाला 70 ते 80 रुपये खर्च. 80 रुपये खर्च त्या हिशोबाप्रमाणे तर 848 म्हणजे 5-1 लाख रुपयापर्यंतचा खर्च आला असेल. म्हणजे त्याच्यात रोपाची पण किंमत टोटल सगळी 70 ते 80 रुपये. 80 रुपये जर तुम्ही पकडलाय त्यानुसार जर समजा आज क्षेत्र किती 4 एकर क्षेत्र म्हणजे 1,20,000च्या आसपास किंवा 1,10,000च्या आसपासचा हा खर्च येतोय. आणि एवढा खर्च केल्यानंतरच येतोय. विदाऊट खर्च करता तुमची बाग अशी येऊ शकत नाही, हे म्हणजे मी स्पष्ट सांगतोय या व्हिडिओच्या मध्ये. आता काय होतं, अपेक्षा शेतकऱ्यांना आहे अशी बाग आली पाहिजे, माल एकदम स्टँडर्ड आला पाहिजे, वजन भरलं पाहिजे, क्वालिटी भरलं पाहिजे, पण मग त्याला खर्च करणं. लॉटरी जर लागायची, एक उदाहरण सांगेल मी, लॉटरी जर लागायची म्हणजे लॉटरी तुम्हाला लागावी असं वाटत असलं, आता समजा लॉटरी लागली समजा यांचा, ती लॉटरीचं तिकीट तर आधी घेऊन स्क्रॅच करावं लागतं. न लॉटरी घेताच लॉटरी लागत नाही, असं ते तिकीट आधी विकत घ्यावं लागतं. आणि त्यासाठी त्या गोष्टी आहेत, म्हणजे अनाठाई नाही आहे, पण जे बॅलन्स फर्टिगेशन आहे ते आशिष चौधरींनी इथं केलेलं आहे, त्या पद्धतीनुसार हे सगळे आज बघतोय आपण. आता काय व्हिडिओ काढतोय म्हणून नाही, पण रिअलमध्ये तुम्ही पण माहिती आहे तुम्हाला, आज 6,200 रुपये रिअलमध्ये तुम्हाला मनापासून आपल्या ह्या 6,200तनं किती वजन माल निघेल वजनात, तो तेवढा सांगतो. म्हणजे थोडं कमी सांगितलं तरी हरकत नाही. म्हणजे साधारणतः आता तुमची रास काय पडली आहे, आता समजा 24 पर्यंत रास पडली. 24 समजा राऊंड फिगर तुम्ही 25 धरता फक्त हिशोबासाठी, वरचे 200 रुपये देऊ सोडून आपण, तर 25 किलोची रास आणि 6,000 रुपये किती झाले, 25 सक्क 120, सरासरी 22 पकडा टोटल ओव्हरऑल टोटल 22 पकडली समजा. जरी समजा तुम्ही झाली तरी पण नाही म्हणलं तरी बी 140 टन 120 टनापर्यंतचा माल निघतो. म्हणजे 1200 क्विंटल तर सहज निघेल, सहज. म्हणजे कसं आहे, मोठं वाढवून चढवून कॅल्क्युलेशन न सांगता कमीत कमी कॅल्क्युलेशन जरी म्हणलं तरी बी 1200 क्विंटलचा माल सहजासहजी निघेल. आणि एक साधारणतः 10-20 रुपयेच म्हणजे 15 ते 18 20च्या रेंज मध्ये जरी म्हणलं किती होईल समजा 25 लाखापर्यंत सहज. आणि 25 लाखातला तुमचा खर्च वजा 5 लाख रुपये धरू, 5 लाख तरी 20 लाख रुपये राहायला पाहिजे. हो. आणि ते पण 11 ते 12 महिने जास्तीत जास्त, म्हणजे मला 12 पण लागत 11च 12 महिना पण लागणार नाही. 20 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न हे म्हणजे आता तर ऑलरेडी 18 टन माल दिलेलाच आहे, त्यावरनं अंदाज आलेलाच आहे. आता रेट वाढतच आहे, पण पुढे वाढणार पण आहे, कारण कंडिशनच तशी आहे. पुढची जे महिने आहेत, श्रावण मास म्हणा, या बाकीच्या सगळ्या गोष्टी नुसार, त्यामुळे रेट राहणार आहे.
एकदम सगळ्याच बाजूनी एकदम चांगली बाग, यांचे कष्ट, त्यासोबत व्यवस्थापन, जमिनीची ताकद, निसर्ग, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणून आज इतकी सुंदर बाग ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. गाव आहे हिवरखेडा, तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव.